सध्या आपण लातूर जिल्ह्यातील भादा महसूल मंडळामध्ये आहोत। आपण पाहू शकतो की आत्ता तुफान पाऊस झाला आणि या पावसामध्ये हे 10 एकरचं क्षेत्र आहे। मी आत्ता बोललो इथल्या शेतकऱ्यांना 10 एकरच्या क्षेत्रामधून जो पाण्याचा लूट वाहतोय तो असा, सगळ्यात शेतशिवारात पाणी आहे। सरसकट नुकसान भरपाई आणि ती भरघोस द्यावी अशी मागणी का होतीये त्याचं हे चित्र आहे। तर ठिकठिकाणी पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये जे पाणी आलंय ते सगळ्या शेतशिवारात आहे। 5 दिवसापूर्वी जवळपास 6 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 3 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे ते पूर्ण पाण्याखाली होतं असं प्रशासनाची माहिती होती। दिवसेंदिवस त्या क्षेत्रामध्ये वाढ होताना दिसते। आता पाहू शकतो की पूर्ण हे 10 एकरचा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामधलं पाणी जे आहे ते असं वाहतंय, एखाद्या ओढ्याला आल्यासारखं पाणी वाहतंय। म्हणजे पावसाचा जोर काय असला पाहिजे हे यावरून लक्षात येतं। तुफान पाऊस आहे, सोयाबीन पिवळं पडलेलं आहे, बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कुजून गेलंय, कुजून त्याचा वास येतोय, सडलेलं आहे, दुर्गंधी आहे, सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे शेतशिवारामध्ये। भाद्यामध्ये ती स्थिती तर अजून बिकट आहे आणि या पद्धतीचं सर्व वातावरण आहे। काय नाव आहे मामा तुमचं? शेषराव भगवान कांबळे। शेषराव साहेब? शेषराव भगवान कांबळे। बरं, शेषराव साहेब इतका पाऊस कधी पडला होता का? नाही हो, 4 वर्षात कधीच नाही एवढा पाऊस पडला। 4 वर्षापूर्वी पडला होता का? हा, पडला होता। पण असा इतका तुफान एवढा नाही हे लगट आहे, रडायला वापा लागली तेव्हा सोयाबीन माझी। हे कोंब फुटायले सोयाबीन? हा, माझे चुलत्याची आहे, माझी वर आहे, वापाला आहे बघा, प्रत्यक्ष बघा की ते आता जाऊन आलो मी तिथं, वापाला पूर्ण सोडून गेले, सोडून गेलंय। 10 पैसे शेंगोळ आले बघा, इथं लावा ना कॅमेरा। मी काय ते बघितलं, पण आत्ताच मी तुम्हाला विचारतोय की आता नुकसान किती झाले? अहो, आता 75% नुकसान झालं बघा। आता 25 पैसे वरचं राहिले तेवढं शेंगा। 25 पैसे थोडंफार राहिले। 75% शेंगा गुळ आहेत। हात लावलं की गळती शेंग दिसाय दिसती उभी, पण गळती शेंग हात लावलं की मग ते काही राहिलंच नाही की त्याच्यात। काय गवळ आले, सल्लं ना त्याचं देठ जे आहे ते सल्लं त्याचं। धोरणकर्ते जे आहेत त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पाऊस पडतोय होतीये, जे पावसाचं ज्या ठिकाणी पर्जन्यमापक आहे त्या ठिकाणी पाऊस कशा पद्धतीने पडतोय त्याची सगळी नोंद होतीये। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सलग पाऊस असल्या कारणानं शेतशिवारामधलं जे सोयाबीन आहे त्याची अवस्था अशी वाईट झालेली आहे। आणि ज्यावेळेसही निकष लावायचे असतील नुकसान भरपाईचे त्यावेळेस हे समजून घ्यायला पाहिजे की 75 ते 80% सोयाबीन हे पूर्ण गेलेलं आहे। जे सोयाबीन 20% राहिलं आहे तर त्या सोयाबीनला आता कोंब फुटायची स्थिती आहे आणि पुढच्या काही दिवसामध्ये जर असाच पद्धतीनं पाऊस राहिला, ढगाळ वातावरण राहिलं तर ते हातात सोयाबीन ही निघून जाईल। म्हणून शेतकऱ्यांची ओरड होतीये की आम्हाला सरसकट भरघोस नुकसान भरपाई देण्यात यावी, कारण पाऊस काही थांबायचं नाव घेत नाही आणि नुकसान ह्याची मोजदाद काही अजून होत नाही। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, भादा शिवार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।